नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण दुष्काळी अनुदान या संदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांना किती अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आणि कोणत्या पिकांना किती अनुदान, दुष्काळी अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आणि शेतकरी बांधवांना जर हे अनुदान लागत असेल किंवा मिळवायचं असेल तर आपल्याला नेमकी कोणती कार्यवाही करायची आहे. तर या संदर्भातला डिटेल असा व्हिडिओ हा होणार आहे. कुठल्याही पद्धतीचा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी किंवा नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी, अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूप कमी झाल्याने अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती. शेतकऱ्यांनी पेरणी करून पाऊस न पडल्याने बियाण्यांचे म्हणा किंवा तसेच खतांचे असतील तर मेहनतीसोबत सर्व पैसे या ठिकाणी वाया गेले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा आणि प्रचंड आर्थिक संकटातून त्या ठिकाणी वावरावं लागत होतं आणि यासाठी सुमारे 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर 2 लॉन्च करण्यात आलेला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे 7 तालुके आहेत, जालना जिल्ह्यातील 5 तर सोलापूर जिल्ह्यातील देखील 5 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि इतरही अनेक जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांना सरकारकडून हेक्टरी विविध पिकांच्या नुकसानीसाठी 24,000 पासून ते 80,000 पर्यंत मदत त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि दिली सुद्धा जाणार आहे. यामध्ये समाविष्ट असणारी पिके अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीमध्ये पाऊस न पडल्याने बियाण्यांचे तसेच खतांचे व इतर मेहनतींचे पैसे वाया गेलेले आहेत आणि यामुळेच यामध्ये समाविष्ट असणारी पिके आणि मदत तसेच अनेक तालुक्यांची नावे आपण या ठिकाणी बघू शकता की कोणत्या जिल्ह्यात किती दुष्काळी अनुदान मंजूर झालेले. नाशिकमध्ये शेतकरी जे काही आहेत तर ते 3,50,000 आहेत आणि त्यांसाठी 155.74 कोटी एवढी रक्कम आहे. जळगावमध्ये 16,921 शेतकरी बांधव आहेत, त्यांच्यासाठी 4,88,00,000 आहेत. अहमदनगरमध्ये 2,31,831 शेतकरी बांधव आहेत, ज्यांच्यासाठी 160,28,00,000 रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर आहे. सोलापूरमध्ये 1,82,534 त्यांच्यासाठी 111,41,00,000 रुपये आहेत. सातारामध्ये 40,406 शेतकरी, त्यांच्यासाठी 6,74,00,000 रुपये. सांगलीमध्ये 98,372 त्यांच्यासाठी 22,04,00,000 रुपये. बीडमध्ये 7,70,574 शेतकरी बांधव आहेत, रक्कम त्यांच्यासाठी 241,21,00,000 एवढी आहे. बुलढाण्यामध्ये 36,358 शेतकरी बांधव आहेत, ज्यांच्यासाठी 18,39,00,000 रुपये रक्कम आहे. धाराशिवमध्ये 4,98,720 शेतकरी बांधव आहेत, ज्यांच्यासाठी 218,85,00,000 म्हणजेच 218,85,00,000 एवढी रक्कम आहे. अकोल्यामध्ये 1,77,253 शेतकरी बांधव, ज्यांच्यासाठी 97,29,00,000 रुपये. कोल्हापूरमध्ये 288 शेतकरी, ज्यांच्यासाठी 13,00,000 रुपये. जालन्यामध्ये 3,70,625 ज्यांच्यासाठी 160,40,00,000 म्हणजे 160,40,00,000 एवढी रक्कम त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली. परभणीचा विचार करायला गेला तर परभणीमध्ये 4,41,970 एवढे शेतकरी आहेत, ज्यांच्यासाठी 206,11,00,000 रुपये रक्कम त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. नागपूरमध्ये 63,422 शेतकरी, ज्यांच्यासाठी 52,21,00,000 रुपये आहेत आणि लातूरमध्ये 2,19,533 एवढे शेतकरी आहेत आणि रक्कम त्यांच्यासाठी 244,87,00,000 एवढी आहे. अमरावतीचा विचार करायला जाल तर अमरावतीमध्ये 10,265 शेतकरी, ज्यांच्यासाठी 8,00,000 रुपये या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. एकूण लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जर आपण बघायला गेलो तर 33,54,903 शेतकरी बांधव आहेत आणि ज्यांच्यासाठी 2,160,90,00,000 रुपये या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण जे काही आहे तर ते अत्यंत कमी झालेले आहे. यामध्ये सर्वेक्षण करून राज्यातील 43 तालुक्यांना दुष्काळग्रस्त ठरवून या तालुक्यात दुष्काळ ट्रिगर 2 लॉन्च करण्यात आलेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जी काही रक्कम आहे तर ती दिली जाणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण खाली बघतोय. जिरायत पिकांसाठी जर आपण विचार करायला जाल तर 8,500 रुपये प्रति हेक्टर मिळणार आहेत. बागायत पिकांसाठी प्रति हेक्टर 17,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर 22,500 एवढी रक्कम त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान पाहता राज्य सरकारद्वारे दुष्काळी योजना किंवा दुष्काळी अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे.
व या योजनेअंतर्गतच राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत की शेतकऱ्यांनी केलेली पेरणीचा खर्च तो सुद्धा मातीत बुडाला सर्व पद्धतीत किंवा सर्व परिस्थितीत लक्षात घेता राज्य सरकारद्वारे महत्त्वाचा आणि मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या दुष्काळी अनुदान योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे. कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले आहे की महाराष्ट्रातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाची खूप बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ अनुदान योजना जाहीर करून तेथील शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. आपण या ठिकाणी विभागावर किती मदत दिली जाणार हे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. औरंगाबादमध्ये 845.55 कोटी रुपये, अमरावती विभागामध्ये 500.93 कोटी रुपये, नाशिकमध्ये 836.62 कोटी रुपये, तर पुण्यामध्ये 97.50 कोटी, नागपूरमध्ये 259.40 कोटी. यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, भुईमुग असेल, कांदा असेल, तर या पिकांसाठी 24,000 ते 80,000 प्रति हेक्टर सरसगट मदत देण्यात येणार आहे. ही रक्कम दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाणार आहे. व या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा, ई पीक पाहणी म्हणजेच पंचनामा जो का आपण करत होतो मोबाईलच्या माध्यमातून, तर तो करणे आवश्यक आहे. दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी कोलमडून पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी मदत वरील प्रमाणे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. या मदतीबरोबरच त्या भागातील शेतकऱ्यांना विविध बाबींमध्ये सूट देखील दिली जाणार आहे. या तालुक्यामध्ये पावसाचा प्रश्न जो काही आहे तर तो देखील गांभीर्याने निर्माण झालेला आहे. जर भविष्यात अजून देखील पावसाने खंड दिला, या भागातील परिस्थिती खूपच बिकट असेल, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकाचे नुकसान झालेलेच आहे. त्याचबरोबर तेथील गुराढोरांचा पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. यामुळे सर्व परिस्थिती लक्षात घेता सरकारद्वारे दुष्काळ अनुदान योजना जाहीर करण्यात आलेली होती. या योजनेअंतर्गत आर्थिक मदत या भागातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात वितरित करणार होते, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील शेतकऱ्यांना 11 मार्च पासून आर्थिक मदत जाहीर होणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 2023 खरीप हंगाम शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले. सुरुवातीला खरीप हंगामाची पेरणी करताना पाऊस उशिरा झाला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात तब्बल पावसाने 21 दिवसाचा खंड घेतला. त्यामुळे पिकांची उगवण शक्ती झाली नाही. शेतकऱ्यांची पिके मातीस त्या ठिकाणी मिळाली. ही बाब लक्षात घेता आता राज्य सरकारद्वारे त्या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात सरसकट पीक विमा जमा केला जाणार आहे. परंतु ही रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी म्हणजेच पीक पाहणी करणं आवश्यक आहे. आणि अजूनही 2-3 गोष्टी आहेत ज्या की आपण शेवटी बघूया. राज्य सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळ योजना 2023 अंतर्गत महाराष्ट्रातील जे काही 43 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची आर्थिक मदत दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात ही दुष्काळी मदत दिवाळीपूर्वी जमा केली जाणार होती, जेणेकरून पात्र शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी. राज्यातील शेतकरी सध्या अनेक संकटांना सामोरे जाताना आपल्याला दिसतो. ही जी काही आर्थिक मदत आहे त्यांच्यासाठी नक्कीच उपयुक्तरित्या 31 मार्च पर्यंत निधी वाटप करण्याचे आदेश राज्य शासनाने या ठिकाणी पूर्वी दिलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. मात्र हा निधी दुष्काळग्रस्त गाव पाहून वाटप करण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जे काही 43 तालुके आहेत सर्वेक्षण त्यांचं सुरू आहे व त्या सर्वेक्षणाच्या अहवालाद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. गाव हा निकष लावून वाटप करा असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. साधारणतः 2,000 कोटीचं वाटप होणार आहे. गेल्या वर्षात खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीशी संबंधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 7 मार्च 2024 ला 2,000 कोटी रुपये निधी वितरित सुद्धा करण्यात आलेला होता असं सांगण्यात आलेलं आहे. आसमानी संकटाने खचलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 7,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे. परंतु महिना उलटला तरी हे निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नव्हता आणि त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला होता की बऱ्याच व्हिडिओमध्ये युट्यूब व्हिडिओमध्ये आपण बघतो की अनुदान जाहीर झालं, अनुदान येतंय सांगण्यात येतं, मात्र दाखवल्यात काहीच येत नाही. आणि या ठिकाणी आपण हे बघू शकता की अखेर राज्य मंत्रिमंडळाची जी काही बैठक राज्यात घेण्यात आलेली होती, ज्यामध्ये दुष्काळ निधीचं वाटप 31 मार्च पर्यंत करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. हे वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तर एकंदरीत या व्हिडिओ संदर्भात जर आपल्याला सांगायचं झालं तर यामध्ये जे काही अनुदान आहे तर ते वाटप 31 मार्च पर्यंत होणार आहे किंवा 31 मार्चच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही वाटप येण्याची दाट शक्यता आहे आणि हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता राहिला प्रश्न महत्त्वाच्या गोष्टीचा की अनुदान जर आपल्याला आपल्या खात्यात मिळवायचं असेल तर आपल्याला करायचं काय, तर सगळ्यात अगोदर आपल्या खात्याशी आधार संलग्न आहे का याचा आपल्याला चौकशी करायची आणि नसेल तर लवकरात लवकर आपल्याला आपल्या बँकेच्या खात्यासोबत आधार संलग्न करून घ्यायचंय. त्याचबरोबर जर आपल्या नावामध्ये काही सुधारणा असेल, आधारच्या नावामध्ये असेल किंवा बँकेच्या नावामध्ये असेल
किंवा इतर कुठल्याही नावामध्ये किंवा कुठल्याही रेकॉर्डच्या नावामध्ये सुधारणा असेल तर ते आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायची, म्हणजे आधार आपल्याला अपडेट ठेवायचे. त्याचबरोबर आपण ई पीक पाहणी केली असेल तर चांगली गोष्ट आहे, अदरवाईज आपल्याला थोडेफार संकटांना सामोरं जाण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं आपण बघू शकता की जे काही जिरायत पिक आहेत, बागायत पिक आहेत किंवा बहुवार्षिक पिक आहेत, तर त्यांच्यासाठी 8,500, 17,002, 22,500 अशा पद्धतीने पीक जे काही दुष्काळ आहे तर तो वाटप होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओला आमच्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.